नमस्कार, सुप्रभात टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी मुंबईतून। गोवंडी परिसरामध्ये काल मध्यरात्री चांगलीच भीषण आग लागली होती। इंदिरानगरमध्ये झोपड्यांना आग लागून 25 ते 30 घरं जळून खाक झाली आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। अविनाश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गोवंडी परिसरामधून। अविनाश, नेमकी काय माहिती समोर आलेली आहे? कशामुळे ही आग लागली होती, कळू शकले का? नक्कीच पाहिलं हा गोवंडीचा बैगनवाडी परिसर आहे आणि ह्याच परिसरामध्ये पाहिलं इंदिरानगर चिखलवाडी झोपडपट्टी हा परिसर आहे। जर पाहिलं हजारहून अधिक या ठिकाणी झोपड्या आहेत, त्यातील जर पाहिलं 30 पेक्षा अधिक झोपड्या ज्या आहेत ते जळून खाक झाले। मध्यरात्री 3च्या सुमारास जी आहे ती भीषण आग लागली होती। यामध्ये 30 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी जर पाहिलं आगीवरती नियंत्रण मिळवले आहे। 10 पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। धुराची लोट आत्ताही आपण पाहू शकतो, धुराची लोट आत्ताही जे आहे ते सुरू आहे। त्यामध्ये पाहिलं अग्निशमन दलाकडून कूलिंगचे काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक पोलीस स्टेशन देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। जर पाहिलं लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे ते घरांचं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला प्रज्ञा पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अविनाश।